या ठिकाणी शिवमती सोहळ्याचं आयोजन बेलसंगावचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। यासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब अण्णा पवार, त्याच्याबरोबर विंदा जोशी, लोकशाही जाधव साहेब, शस्त्र प्रदर्शन, सर्वच मान्यवर, गावातील सर्व आजीमाजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, सर्व सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी, विशेषतः युवक वर्ग या ठिकाणी आपल्या गावाचं भाग्य मोठं आहे की आपल्याला हा कार्यक्रम साजरा करायला मिळतोय। त्याचं कारण असं आहे की ज्या शिवछत्रपतींनी आपल्या आयुष्यातली पहिली लढाई मोगलांविरोधाची बेलसर खेळत अशी लढाई जी आपल्या गावामध्ये लढली आणि ती यशस्वीपणे पार पडली। या लढाईचा स्मृतिदिन म्हणून आपण सगळेजण हा शिवमती म्हणून हा सोहळा साजरा करतोय। बेलसरबद्दल सांगायचं झालं तर विलक्षण निसर्गरम्य वातावरण असलेले आणि खळखळ वाहणाऱ्या करामाईच्या कुशीत अलगद तोडलेल्या तांदुल्यासारखं पण तेवढ्याच राजगंड्या देवाच्यात बोलणारे माझे बेलसर गाव, त्या गावामध्ये पांडवकालीन इतिहासाची मंदिरं साक्ष देतात, तसेच शिवकालीन इतिहासाची मंदिरं साक्ष देतात। हे असं बेलसर गाव, यामध्ये पांडवकालीन इतिहास असं सांगितलं जातो की करामाईचा उगम अशा पद्धतीने झाला, ज्यावेळी पांडव विजयनाशात होते त्यावेळी इकडे दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळ पडलेल्या या समस्येवर मार्ग काढण्यासाठी त्यांनी एक उपाययोजना केली। ब्रह्मदेवांची तपश्चर्या गारड्याच्या डोंगरावर चालू होती अशी आख्यायिका आहे आणि याच्यामध्ये त्यांचा कमंडल जो कोणी लावून देईल त्याच्यातून करामाईचा उगम होईल असं पांडवांना सांगितलं गेलं। तर त्याच्यामध्ये ही जबाबदारी भीमावर सोपवण्यात आली आणि त्यांच्या अपरक्षक किंवा त्यांच्या समाधीमध्ये भंग पाहून यांनी तो कमांडर लावून दिला पूर्वेच्या दिशेने आणि त्या पद्धतीनं करामाईचा उगम झाला। आणि त्याच्यामध्ये संगमेश्वर असेल, सासवडची जी मंदिर आहेत सगळी, आपल्या गावातलं बेलेश्वर म्हणून जे मंदिर जुनं नदीकाठावर होतं, संगमेश्वर असेल, पांडेश्वरचे मंदिर असेल, सिद्धेश्वराचं मंदिर असेल, ही सर्वच मंदिरं त्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात। ब्रह्मदेवानं त्यांच्या समाजामध्ये भंग पावल्यामुळे भीमाला कधीच ते पकडू शकले असते, परंतु त्यांना असं भीम तांदळाची पिंड करायचे आणि त्याच्या पुढे जायचे, त्यामुळे ब्रह्मदेवांना त्याची पूजा केल्याशिवाय पुढे येता येत नव्हतं आणि त्या ठिकाणी मंदिरांची प्रतिष्ठापना झालेली। अशा पद्धतीनं पांडवकालीन इतिहास आपल्या गावाला आहे। शिवकालीन इतिहास तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचे, बहुजनांचे, सर्वसामान्यांचे रयतेचे राजे शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने कायम झालेल्या भूमी म्हणजेच आपले बेलसर गाव, त्यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली लढाई या बेलसरच्या भूमीमध्ये गनिमी कावा युद्ध पद्धतीने खेळण्याची ठरवली आणि ती यशस्वी केली। अतिशय चांगल्या पद्धतीने इथे यश प्राप्त केल्यानंतर अखंड हिंदुस्थानमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची मुहूर्तमेढ आपल्या बेलसरमध्ये रोवली गेली, याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे। त्याच्यानंतर या लढाईचं नेतृत्व बाजी पासलकर असेल, खंडेजी तावजी मल्हार असतील, या सर्व सरदारांनी या लढाईचं नेतृत्व केलं आणि या लढाईच्या नेतृत्वामध्ये वीर बाजी पासलकरांना वीरमरण आलं। त्यांची समाधी आपल्या इथे सासवडमध्ये 2 ठिकाणी आले होते। अशा पद्धतीने महाराजांनी त्यावेळी उद्गार काढले की जरी लढाई आपण जिंकलो असलो तरी स्वराज्याचा एक चंद्र मी गमावला आहे। अशा पद्धतीने बाजी पासलकरांच्या बद्दल गौरवोद्गार महाराजांनी काढले। या ठिकाणी ब्रिटिश राजवटीमध्ये आपल्या गावाला प्रमुख बाजारपेठ आणि रेल्वे जंक्शन होतं। आपल्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की 1970च्या दशकापासून आपल्याकडे ग्रॅज्युएट, इंजिनियर, डॉक्टर्स, वकील या सर्व पद्धतीची नामांकित लोक, शास्त्रज्ञ अशी अनेक प्रकारची अनेक क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व लोकांचं आपल्या इथं वावर आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या बेलसरचा माणूस आहे त्या ठिकाणी बेलसरचं नाव उंचावण्याचं सर्वोच्च ठिकाणी नेण्याचं काम तो अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय। आपल्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने अतिशय चांगल्या पद्धतीने कुठल्याही गोष्टीचं मतभेद न पाहता अतिशय चांगल्या पद्धतीने जातात
सर्व सार्वजनिक कार्यक्रम आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने होतात। या कार्यक्रमासाठी आयोजन उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेबांना पवार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळ सदस्य आणि अध्यक्ष कुरुंदर तालुका यांचं बद्दल बोलायचं झालं तर त्यांचं मूळ गाव वाल्हे आणि सांगायला अभिमान वाटतं त्यांचं जन्मगाव बेलसर आहे। अण्णांचं जन्मगाव बेलसर आहे। जरी वाल्हे मूळ गाव असलं त्यांचे वडील शिक्षक होते, त्या निमित्ताने त्यांच्या इथे वडील इथे असल्यामुळे त्यांचं जन्मगाव बेलसर आहे। त्यामुळे बेलसरशी त्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने ऋणानुबंध जोडलेले आहेत। आतापर्यंत बेलसरमध्ये अनेक वेळा अण्णा येऊन आपल्याला केंद्रून गेलेले आहेत। गेली 50 वर्षे अण्णा सामाजिक चळवळीत काम करतायत। समाजातील विचाराने प्रेरित होऊन एस.एन. जोशी, मधु दंडते, बाबाराव भाईवते अशा अनेक दिग्गज लोकांबरोबर त्यांनी काम केले। महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्त्री शिक्षण असेल, शूद्र समाज असेल, कष्टकरी यांच्यासाठी चळवळ उभी करण्यात त्यांचा फार मोठा पुढाकार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास झालाय। अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध लढा देताना गेली 25 वर्ष या साहित्य विषयाच्या कामात ते अग्रेसर आहेत। सासवडमध्ये जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलन धर्मामध्ये अण्णांचा खूप मोठा वाटा होता, पुढाकार होता। इतिहास आणि सामाजिक विषयावर अण्णांचा गाढा अभ्यास आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्रभर अण्णा व्याख्यान करतात। साहित्यावर लिखाण त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आहे। मला आणखी सांगायला आनंद वाटतो की गेल्या वर्षभरामध्ये अण्णांचं एक पुस्तक तयार केलंय आणि ते पुस्तक माझं वाचून झाले। अतिशय म्हणजे अण्णांचं जीवनपट त्याच्यामध्ये अतिशय सुंदरपणे उलगडलेलं आहे। असे एक ज्येष्ठ साहित्यिक आपल्याला इथं मार्गदर्शक आपल्याला याच्या व्याख्यानासाठी मिळाले, त्याच्यासाठी मी खरोखर सर्व सरकारांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आपण पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलाय। या ठिकाणी महिला शाहीर सो ममता जोशी या आपल्या समोर पोवाडा साजरा करणार आहेत। सांगायला आनंद वाटतो 39 देशामध्ये आजपर्यंत त्यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले। विचार करण्यासारखी गोष्ट मित्रांनो, 39 देशात त्यांचं आतापर्यंत सावरकरांच्या त्या नाते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर यांच्या त्या नात आहेत याचा विशेष अभिमान आपल्याला वाटला पाहिजे। 1983 सालापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यक्रमाचा त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करायची जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे। हा कार्यक्रम 1056 वेळा त्यांनी विविध 39 देशांमध्ये केलेला आहे। 1000वर त्यांचं सादरीकरण 27 फेब्रुवारी रोजी अंदमान निकोबार या बेटावर झालेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केले। रायगड असेल, दुबई, अबुधाबी, मॉरिशस, लंडन, कॅनडा, कुवेत अशा अनेक देश विदेशामध्ये त्यांचं सादरीकरण अनेक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आपुलकी संस्थेतर्फे त्यांना कलागौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे। पुणे महापालिकेकडून त्यांचं मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने या इतक्या चांगल्या दर्जेदार पोवाडा गाणाऱ्या, म्हणणाऱ्या आणि आपल्याला शिवछत्रपतींचा आलेख आपल्या समोर मांडणाऱ्या महिला शाहीर, मला वाटतं बेलसरमध्ये पहिल्यांदाच महिला शाहीर येत आहेत आणि त्यामुळे महिलांनी किंवा इतर सर्वांनीच त्याचा लाभ घ्यावा। या ठिकाणी मर्दानी खेळ आपण जे शस्त्र प्रदर्शन भरवलं, या शस्त्र प्रदर्शन भरवताना तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण आणि सांस्कृतिक सेवा संस्था महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ते प्रसिद्ध आहे। त्यांचे प्रोप्रायटर रवींद्र भाऊसाहेब जगळे BE सिव्हिल आहेत, ते स्वतः इतिहासामध्ये त्यांचं MA झालंय। युद्धकला मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून ते आता काम करतात। महाराष्ट्रावर ते अनेक ठिकाणी जातात, शस्त्रांचे प्रदर्शन करतात। जुन्या प्रकारची शस्त्र असतील सर्वच या ठिकाणी तलवार असेल, दानपट्टा असेल, बाले असतील, पर्चे असतील, या सर्व प्रकारचे प्रदर्शन आपण सकाळपासून मंदिरामध्ये लावलेलं आहे। या ठिकाणी शिवमती सोहळा आपण साजरा करतोय। या शिवमती सोहळा साजरा करण्याचं उद्दिष्ट सर्व माझ्या युवक सहकाऱ्यांना आणि त्यांच्या ग्रामस्थांना मला सांगावंसं वाटतं की शिवछत्रपतींच्या विचारातून जी प्रेरणा निर्माण होते। फक्त प्रतिमा जरी आपण शिवछत्रपतींची पाहिली तरी अंगावर शहारे होतात। म्हणून या बेलसरमधील सर्व ग्रामस्थ आणि जाणत्या लोकांनी एक विचार मांडला की आपण शिवमती साजरी करू। शिवमती म्हणजे बेलसरच्या स्वराज्यात बेलसरमध्ये झालेल्या स्वराज्याच्या लढाईचा पहिला इतिहास येतो, पहिली लढाई येते। याच्यामध्ये
सर्व गावकरी चांगल्या पद्धतीने सामील झाले आणि आपण सर्वांनीच हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. युवक सहकारी असेल, महिला भगिनी असेल, सर्व जाणते मंडळ असतील, गावातील राजकीय पदाधिकारी असतील, या सर्वांचंच भविष्यामध्ये बेलसरला सामाजिक शैक्षणिक राजकीय सहकार समाज उपयोगी कामे करून बेलसर गाव अग्रगण्य ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी शिवछत्रपतींची प्रेरणा, त्यांचं ध्येय, त्यांचे उद्दिष्ट या सर्वांची आपल्याला नितांत गरज आहे. म्हणून आपण हा कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या पद्धतीने केलेलं आहे. गेली 5 वर्ष हा कार्यक्रम जे होतो या मोठ्या प्रमाणात आपण घेतोय आणि दरवर्षी आपल्याला तो आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथून पुढे द्यायचा आहे. या ठिकाणी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील पहिली लढाई बेलसरच्या पुण्यभूमीमध्ये झाली, ती यशस्वीपणे पार पडली. म्हणून आपण हा शिवजयंती सोहळा साजरा करतोय. या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या नशिबी आले. हा निव्वळ योगायोग नसून आपल्या सर्वांची, ती युवकांची विशेषतः जबाबदारी आहे की छत्रपती राजांचा रयतेचं राज्य कसं असतं, त्यांचा आचार विचार संस्कृती संस्कार हे सर्व लोकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मित्रांनो आपल्या खांद्यावर आलेली आहे. त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की इथून पुढे राजे शिव छत्रपतींचे आचार विचार आपण अंमलात आणूया. आपल्या इथे जी लढाई झाली त्या लढाईमध्ये आपल्या गावचे पूर्वज लढले असतील, आपल्याला त्याचा इतिहास माहिती आहे, लढले, त्यांनी प्राण गमावले. अशा पद्धतीने आपल्याला अतिशय ऐतिहासिक असा वारसा आहे. मित्रांनो, सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो. आपण जर बाहेर कुठे गेलो अण्णा तर बेलसरचं म्हटल्यावर आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो. अरे तुम्ही बेलसरच आहे, जिथं स्वराज्याची पहिली लढाई झाली, महाराज तिथं स्वतः लढले, अशा ठिकाणी तुम्ही राहता. आमची छाती अभिमानाने फुलून येते की बाबा अशा ठिकाणी आपला जन्म झाला, ही आपली जन्मभूमी आहे. मी सर्वांना विनंती करतोय की या अशा नव्या संकल्पनेचं आपण सर्वजण स्वागत करूया. एक नवी पहाट, एक नवी वाट, एक नवी दिशा, एक नवा ध्यास, एक नवा जागर, रयतेच्या राजाच्या संकल्पनेचा आपण सर्वांसमोर जगासमोर मांडूया आणि या पद्धतीने आपण पुढे जाऊया. जय शिवाय, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.